अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 16 ऑक्टोबर. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे दिन दिन दिवाळी गायमशी ओवाळी भाग 1. प्रत्येक दिवाळीला आम्ही स्नान करून माळावर गेलो की महाराज म्हणत, आज आनंदाचा दिवस आहे, दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी. हे गाईला ओवाळतानाचे गोगीत श्री महाराज म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या दिवशी एक वेगळेच तेज दिसून यायचे. अज्ञान रूपी अंधकार बाजूला सारून प्रकाश रूपी ज्ञान समाजाला देणे, तोच माझा सण. सखे हरिजन ज्या वेळेला भेटतील, हा खरा दिवाळी दसरा. सूर्याची 2 मुलं, यम आणि यमी. भाऊबीजे दिवशी जी बहीण भावाला ओवाळते तो भाऊ भाग्यवान. त्या दिवशी काळ त्याचे काही वाकडे करू शकत नाही. भाऊ बहिणीचे नाते हे एक जगावेगळे नाते. शिवाय कोणाला भाऊ नसेल तर अनाथाचा बंधू व्हावे. भगवंताचे नाम घ्यावे, संकटकाळी त्याला अशी हाक मारावी, त्यात आर्तता असावी. द्रौपदीने जशी हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राण्या, वेळ का सखया लागला रे. मग तो हाकेसरशी उडी घालतो आणि आपल्या भावाचे कर्तव्य निभावतो. श्रीकृष्णाचे बोट कापले त्यावेळेला सुभद्रा चिंदी शोधायला धावली. द्रौपदीने मात्र आपला भरजरी शालू फाडला. मला असं वाटतं, नात्यामधला स्वार्थ दूर झाला की मग नाती सेव्य होतात. आता नात्यात देवाणघेवाण होते. सत्संगात दिवाळी आहे. तुम्ही अशी दिवाळी साजरी कराल तर पुण्याच्या राशी जोडाल. ते सुख अमूप असते, त्या सुखाला पार नसते. लग्न होऊन मुलगी सासरी जाते, तिच्या अंगावरचे तेज पाहून माहेरच्या बायका आईला म्हणतात, पोरीला हळद मानवली हो. तसे भगवंताचे कीर्तन कधी मानवले तर कीर्तन ऐकून नामाला लागला, त्याचे तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागले की म्हणावे, याला कीर्तन मानवले. नाम जपात खरे सुख. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत संगती राहिला. आपण त्यात समाधान मानायचे असते व अध्यात्मात ते मिळवायचे असते. स्वतःवर हसता आलं ना, त्याला आयुष्यात कधी रडावं लागत नाही. ओम अस्थो माम सद्गमय, तमसो माम ज्योतिर्गमय, मृत्युर्माम अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. या उपनिषदाचा अर्थ जरी ध्यानात घेतला तरी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली म्हणावे. याचा अर्थ असा आहे, दीपावलीच्या मंगल प्रसंगी सत्यत्वाचा, ज्ञानाचा, अमृतत्वाचा अनुभव घेता येवो. किमान त्या मार्गाने मार्गक्रमणाला सुरुवात हो, हीच परमात्मा स्वरूपाकडे प्रार्थना. संतांची दिवाळी व आपली दिवाळी यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची, तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. पूर्व क्षितिजावर सूर्य उगवल्यानंतर जगात चैतन्याचा प्रकाश पडतो, तशी श्रोत्यांची दिवाळी करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा प्रकाश पसरवतात. तर पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. अर्थात मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार
विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळीच असते. यावर संत नामदेव महाराज यांचे मत काय आहे पहा. सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला, हाती धरोनी देवाशी, चला आमुच्या घराशी. दिवाळी जवळ आलेली होती आणि आपल्या घरी देव यावा म्हणून नामदेव महाराजांनी पांडुरंगाला हाताशी धरले व म्हणाले, चल आमच्या घरी, आज दिवाळी आहे. केवढा अधिकार आहे संतांचा ना. ज्या संतांना दररोज दिवाळी असते, असे संत जिथे जातील तिथे दिवाळी आणि दसरा साजरा होतो. संत जनाबाई तर यापेक्षाही पुढे. तिनेच नामदेवाला सांगितले, नामदेव महाराज, पांडुरंगाला आज आपल्या घरी दिवाळीला बोलवून आणा. असे विचार केवळ संतांच्याच मनात येतात. आपल्या मनात असा कधी विचार आला आहे का की चला देवाला दिवाळीला बोलावूया. अशी नामदेवांना प्रेरित करणारी जनाबाई म्हणते, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद. संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी, मजते दिवाळी दसरा जण. आम्हाला सखे सज्जन संत भेटले की तोच आमच्यासाठी दिवाळी आणि दसरा असतो त्यांची उष्टावळ काढणे, हीच आमच्यासाठी दिवाळी होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो.